नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरूच. लष्कराच्या हंदवाडा तळावर झालेल्या हल्ल्याचा तपास एनआयए करणार. जागतिक समुदायाच्या दबावानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना उपरती. दहशतवाद्यांना पाठीशी न घालण्याचे पाकिस्तानी लष्कराला आदेश. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा आज पश्चिम सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा. कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड आता ग्रामसभेकडून होणार. वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखापर्यंत वाढवली. उद्योगांसाठी भूसंपादन केवळ संमतीनंच होणार, कुणावरही सक्ती नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही. आणि आजपासून अहमदाबाद इथं कबड्डी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात. आता सविस्तर वृत्त. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कुटील कारवाया भारतीय लष्कर सातत्यानं उधळून लावत आहे. काल एकाच दिवसात सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचे 3 प्रयत्न झाले. मात्र लष्करानं दहशतवाद्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत. नौगाम क्षेत्रात 2 ठिकाणी तर रामपूर क्षेत्रात एका ठिकाणी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं. नौगाममध्ये 4 दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं तर बाकीचे दहशतवादी पळून गेले. कुपवाडा जिल्ह्यात लष्करी तळावर गोळीबार करणाऱ्या 3 दहशतवाद्यांनाही यमसदनी थाडण्यात आलं. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि इतर सामग्री आढळली. या हल्ल्याचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था करणार असून एनआयएनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दहशतवादाला पाठबळ देत असल्याबद्दल जागतिक समुदायाकडून दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अखेर आपल्या भूमिकेत बदल केला आहे. दहशतवादी संघटनांना संरक्षण देऊ नका असा इशारा शरीफ यांनी त्यांच्या लष्कराला दिला आहे. डॉन या पाकिस्तानी दैनिकानं हे वृत्त प्रसिद्ध केलं असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. पाकिस्तानी लष्कर आणि नागरी नेत्यांच्या अनेक बैठका झाल्यानंतर शरीफ यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसंच पठाणकोट हल्ल्याची नव्यानं चौकशी करावी आणि मुंबई हल्ल्यासंदर्भात रावळपिंडी इथल्या न्यायालयात प्रलंबित असलेला खटला पुन्हा सुरू करावा असे निर्देशही शरीफ यांनी दिल्याचं वृत्त आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आजपासून राजस्थानच्या सीमावर्ती भागातल्या जैसलमेर बाडमेर या भागांचा 2 दिवसांचा दौरा करणार आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थान, गुजरात, पंजाब आणि जम्मू काश्मीर या 4 राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, सीमा सुरक्षा दल आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करणार आहेत. ही बैठक जैसलमेरमध्ये होणार आहे. उद्या गृहमंत्री बाडमेरमध्ये मुनाबाव इथं जाणार आहेत. 4ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सीमावर्ती भागातल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांचीही पाहणी करणार आहेत. हवामान बदलाचे धोके प्रत्यक्षात दिसत आहेत आणि त्याच्या व्यापक गंभीर परिणामांची चिंता संपूर्ण जगाला भेडसावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं पहिल्या जागतिक शाश्वत विकास परिषदेचं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भावी काळातल्या विकासाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पुरेशा संसाधनांना टिकवतानाच हवामान बदलाला आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतानं नुकताच ऐतिहासिक पॅरिस करार स्वीकारल्यामुळे हवामान बदलाला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. तिबेटमध्ये वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचं पाणी अडवण्याचा मुद्दा चीनकडे उपस्थित करणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली. या नदीवर प्रकल्प उभारताना या नदीशी संबंधित असलेल्या इतर देशांच्या हिताचा विचार करावा लागेल असं चीनला सांगण्यात आलं आहे, असं स्वरूप यांनी सांगितलं. चीनच्या सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पामुळे उपस्थित होणाऱ्या समस्येबाबत भारत चीनशी चर्चा करेल, असं ते म्हणाले. राष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या इलेक्ट्रॉनिक पणन व्यवस्थेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण 250 बाजारपेठा जोडण्यात आल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक चांगला भाव मिळेल, असं त्यांनी सांगितलं. पुढल्या महिना अखेरपर्यंत आणखी 200 बाजार जोडण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले. या प्रणालीअंतर्गत उत्तर प्रदेशातल्या सर्वाधिक 67 बाजारपेठा जोडण्यात आल्या आहेत. तसंच 421 कोटी रुपये मूल्याच्या 1,53,000 टन कृषी मालाचे व्यवहार या प्रणालीच्या माध्यमातून झाल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.
कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात रोजगार निर्मिती होऊन राज्याला कमी दरात युरिया उपलब्ध होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्टोनटेक एनर्जी आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर हेही यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सध्या आपल्या देशात गॅसपासून युरिया बनवला जातो. आता कोळशापासून युरिया बनवण्याचा धोरणात्मक निर्णय सार्वजनिक खासगी भागीदारीतून वास्तवात येणार आहे, असं अहिर यावेळी म्हणाले. ग्रामीण भागासाठी लाभदायक असलेल्या रमाई आवास योजनेचे लाभार्थी आता ग्रामसभेमार्फत निवडले जाणार आहेत. त्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादाही 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेसाठीच्या निकषातही सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारित निकषांनुसार लाभार्थी हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातला असावा, तो किमान 15 वर्ष महाराष्ट्रातला रहिवासी असावा आणि सामाजिक, आर्थिक आणि जात सर्वेक्षण 2011च्या प्राधान्यक्रम यादीच्या नकाशाबाहेरील असावा, असा बदल करण्यात आला आहे. या सर्व निकषांच्या आधारे ग्रामसभेनं निवडलेल्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी घरकुल निवड समितीही स्थापन करण्यात आली आहे. राज्यातल्या उद्योगांसाठी भूसंपादन हे केवळ संमतीनंच केलं जाईल. त्यासाठी कोणावरही सक्ती केली जाणार नाही, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथं स्पष्ट केलं. काल देसाई यांनी इथल्या उद्योजकांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणत्याही परिस्थितीत दबावानं शेतकऱ्यांची जमीन उद्योगासाठी संपादित केली जाणार नाही. आपल्या भागात उद्योग यावेत यासाठी ग्रामस्थ आणि शेतकरी जेव्हा स्वतःहून पुढे येतील तेव्हाच त्यांच्या जमिनीचा भूसंपादनासाठी विचार केला जाईल, असं देसाई म्हणाले. शहापूर औद्योगिक परिसराला भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्याचं आश्वासन देसाई यांनी यावेळी दिलं. देशातल्या सैनिकी शाळांमधल्या प्रशिक्षित मुलांना एनडीएमध्ये 25% जागा मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून शैक्षणिक धोरणात बदल करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत, असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं. सातारा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. सातारा सैनिकी शाळा ही देशातली सर्वात जुनी असून सातारा सैनिकी शाळेच्या प्रशासनानं मांडलेल्या समस्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून तातडीनं सोडवणार असल्याचं भामरे यांनी जाहीर केलं. अखिल भारतीय सैनिकी शाळेच्या प्राचार्यांच्या अधिवेशनासाठी भामरे आले होते. औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या विरोधात काल राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांनी बंद पुकारला होता. या बंदला मराठवाड्यात 80% प्रतिसाद मिळाल्याचा दावा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक संघटनेनं केला आहे. मराठवाड्यातल्या 18,525 शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, असं शिक्षक संघटनेनं म्हटलं आहे. या आंदोलनात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली असून शिक्षकांच्या पाठीशी असल्याची भूमिका विरोधकांनी जाहीर केली आहे. लातूरातल्या विविध शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चा काढला. औरंगाबाद इथल्या दगडफेक प्रकरणातले गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ लातूरमधल्या शाळाही काल बंद ठेवण्यात आल्या. बीड जिल्ह्यात सर्व संस्थाचालकांनी, शिक्षक संघटनांनी आज 100% बंद पाळला. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना बंदची कल्पना देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या विना अनुदानित शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना काल महर्षी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. हे पाणी जपून वापरावं, तसंच पडीक विहिरी सिमेंट बांधून पाणी साठवावं यासाठी सकाळ समूहानं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, युनिसेफ आणि औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीनं जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. अभियानाच्या निमित्तानं बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध तसंच मुलींच्या कमी जन्मदराविषयी माहिती देण्यात आली. शिबिरात गर्भवती महिलांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी हुंडाबळी, बालविवाह, बेटी बचाव याबाबत घोषणाही देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी बेटी बचाव या विषयावर रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
वन्यजीव सप्ताहानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या फणसाडो अभयारण्यात विविध तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. वन्यजीवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांच्या सहकार्यानं कसं काम करता येईल याबाबत विश्लेषणात्मक कार्यक्रम जनतेपुढे सादर करण्यात येत आहे. 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं स्वयंसेवी संस्थांमार्फत वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती सीस्केप या संस्थेमार्फत देण्याचा हा प्रयत्न आहे. इथं झाडे आहेत, साप आहेत, बिबटे आहेत, अशी नाना प्रकारचे फुलपाखरे पण आहेत, सर्व आहेत, डुकरं आहेत, सांबर आहेत. तर भरपूर प्रमाणात वनसंपदा वनप्राणी आहेत की पर्यटकांनी यावं आणि निसर्गाचा आनंद लुटावा. लवकरच आम्ही इंटरप्रिटेशन सेंटर माहिती केंद्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यटकाच्या राहण्याची व्यवस्था इथं करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना देखील निसर्गाची पदभ्रमंती, निसर्गाचा अभ्यास, जंगल वाचन या माध्यमातून त्यांना माहिती देऊन इथल्या वन्यजीवाबाबत, पशुपक्षी आणि वनस्पतीबाबतची माहिती देण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. नांदेडच्या गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत जागतिक दर्जाच्या सिग्नल अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग या परिषदेचं काल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. महाविद्यालयांमध्ये संशोधकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणं अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असं डॉ. विद्यासागर यांनी म्हटलं आहे. विविध आजारांच्या अचूक आणि जलद उपचारांसाठी या परिषदेचा फायदा होईल, असंही कुलगुरू म्हणाले. आयकॉन SIP 2016 ही परिषद येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, इंग्लंड, इटली, सिंगापूर, मलेशिया या देशांसह भारतातल्या IIT संस्थांचे नामवंत संशोधक या परिषदेत सहभागी झाले आहेत. जगभरातल्या सर्व देशात सिग्नल अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग, कम्प्युटर व्हिजन, ग्राफिक्स अशा सर्व विषयांमध्ये संशोधकांनी केलेलं संशोधन आणि अध्ययनासाठी त्यांचा एक मंच उपलब्ध करून देणं आणि विचारांची देवाणघेवाण करणं हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेसाठी जगभरातून 491 संशोधनपर लेख स्वीकारण्यात आले आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याला वैचारिक अधिष्ठान दिलं, पुरोगामित्वाची दृष्टी दिली. या परंपरेचा वारसा सांगत पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत पतीचा नाभिक व्यवसाय चालवणाऱ्या शांताबाई यादव यांची ही कहाणी. जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हसूर सासगिरी हे सुमारे 1000 लोकवस्तीचं गाव. 1960 मध्ये या गावात श्रीपती आणि शांताबाई यादव हे कुटुंब राहायला आलं. श्रीपती हे गावात फिरून केशकर्तन करायचे. यादव दाम्पत्याला 4 मुली. 1984 मध्ये श्रीपती यादव यांचं अचानक निधन झालं. शांताबाई यादव यांच्यावर आभाळच कोसळलं. उदरनिर्वाहासाठी काय करायचं, पोटच्या 4 मुलींना काय खायला घालायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं हा प्रश्न शांताबाईंसमोर उभा राहिला. पण धाडसी शांताबाईंनी नवऱ्याचा वस्त्रा कात्री हाती घेतली. महिलेनं पुरुषाचं केशकर्तन करणं हे समाजाला रुचणारं नव्हतं. साहजिकच परंपरा मोडणाऱ्या शांताबाईंची हेटाळणी झाली. मला अडचणी आल्या तरी मी ते लागूनच घेतल्या नाहीत. सभापतींनी धीर दिला, तू कर, मी हाय त्याच्या तुझ्या पाठीमानं, मी हाय कर म्हटल्यावर त्यांची दाढी 3 महिने केली. 3 महिन्यानंतर तिने पेपरला आउट केलं आणि तिने करत असताना तिने धडाड दिली. म्हणून आजपर्यंत त्यांच्या जीवावर, गावच्या जीवावर, गावांना आधार दिला त्याच्यामुळे मी आजपर्यंत धडाड देऊन शिवधंदा व्यवसाय करत चालू केला. मुलींना शिकून शांताबाईंनी त्यांचे संसार मार्गी लावले आणि आयुष्याची लढाई जिंकली. वयपरत्वे जास्त काम आता होत नसलं तरी शांताबाई आजही कार्यरत आहेत. किरकोळ कारणांवरून आयुष्य संपवणाऱ्या आजच्या पिढीसाठी शांताबाईंचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. केंद्र सरकारच्या परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 120 शेतकऱ्यांसाठी कालपासून आंबवडे गावात 3 दिवसांचं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे या गावात असलेल्या त्यांच्या पूर्वीच्या घरात हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या सेंद्रिय शेती धोरणानुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबवडे आणि शिगवण गावातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी म्हणून हे प्रशिक्षण देण्यात येत असून यासाठी 28 गट तयार केले असल्याची माहिती कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी दूरदर्शनला दिली.
सेंद्रिय पद्धतीनं खत तसंच कीटकनाशकांची निर्मिती, सेंद्रिय प्रमाणीकरण, शेतमाल विक्री याबाबत शेतकऱ्यांना 3 दिवस समग्र मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं रत्नागिरी जिल्ह्याचे उपविभागीय कृषी अधिकारी आरिफ शेख यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसूत यांची आज जयंती. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मीती स्वप्राणाने अशी हाक देणाऱ्या या प्रतिभावंत कवीनं मराठी कवितेत नवा आविष्कार घडवला. इंग्रजीतल्या प्रणयप्रधान काव्यातून प्रखर व्यक्तिवादी आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन केशवसूतांनी पहिल्यांदा मराठीत आणला. कवीची प्रतिभा स्वतंत्र चैतन्यमय शक्ती आहे, तिला कोणीही आणि कोणतेही आदेश देऊ नयेत असा त्यांचा आग्रह होता. वर्ड्सवर्थ, शेली, किट्स यासारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांनी भृंग, पुष्पाप्रत, फुलपाखरू अशा निसर्ग कविता लिहिल्या, तर तुतारी, नवा शिपाई, गोफण केली छान या कवितातून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. झपुर्झा ही त्यांची गूढ अनुभूती आणि नाविन्यपूर्ण अभिव्यक्तीची कविता म्हणून ओळखली जाते. इंग्रजी काव्यातला 14 ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत सुनीत या नावानं रूढ केला. गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी, बालकवी यांच्यासारखे प्रसिद्ध कवीसुद्धा स्वतःला केशवसूतांचे शिष्य म्हणून घेत असत. प्रेमाचं विशिष्ट तत्वज्ञान त्यांनी फार सूक्ष्म पद्धतीनं आपल्या कवितेतून मांडलं. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. केशवसूतांची कविता हा त्यांचा कविता संग्रह त्यांच्या निधनानंतर ह ना आपटे यांनी प्रकाशित केला. न्यायमूर्ती लोढा समितीनं बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केलेल्या शिफारशींसंदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कालच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या आडमुठ्या भूमिकेबाबत ताशेरे ओढले होते. तसंच राज्यांच्या क्रिकेट मंडळांना घाईघाईनं 400 कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याबद्दल कानउघाडणी केली होती. लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात बीसीसीआयकडून ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं आज सर्वोच्च न्यायालय कठोर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. अहमदाबाद इथं आजपासून 3ऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. जग चढाईसाठी सज्ज हे ब्रीदवाक्य घेऊन 5 खंडांमधील 12 संघांमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात अ गटात, तर बलाढ्य इराण, अमेरिका, केनिया, जपान, थायलंड आणि पोलंड या संघांचा ब गटात समावेश आहे. आज सलामीला भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिका, इराण अशा लढती होणार आहेत. याआधी भारतानं 2दा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे 2 संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर आहेत. हवामान. मॅथ्यूअस सागरी वादळानं हैतीमध्ये हाहाकार उडवल्यावर हे वादळ आता अमेरिकेच्या आग्नेय किनारपट्टीकडे सरकलं आहे. कॅरेबियन समुद्रामधलं गेल्या एका दशकातलं हे सर्वात विध्वंसक वादळ ठरलं आहे. या वादळामुळे 108 जण बळी गेले आहेत, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. या वादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं फ्लोरिडा, जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिनामध्ये धोक्याचा इशारा दिला आहे. राज्यात मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काल रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. येत्या 2 दिवसात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरूच. लष्कराच्या हंदवाडा तळावर झालेल्या हल्ल्याचा तपास एनआयए करणार. जागतिक समुदायाच्या दबावानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना उपरती. दहशतवाद्यांना पाठीशी न घालण्याचे पाकिस्तानी लष्कराला आदेश. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा आज पश्चिम सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा. कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड आता ग्रामसभेकडून होणार. वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखापर्यंत वाढवली. उद्योगांसाठी भूसंपादन केवळ संमतीनंच होणार, कुणावरही सक्ती नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही. आणि आजपासून अहमदाबाद इथं कबड्डी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.